नमस्कार. एन्शियंट विजडम मध्ये आपलं स्वागत आहे. आज काही कारणामुळे आपण 8 वाजता लाईव्ह होतो. उद्या मात्र हाच प्रोग्राम नेहमीप्रमाणे 9 वाजता असेल. कालच्या एपिसोड नंतर समुद्र मंथन आणि दिवाळी याच्यावरती आपल्याकडे काही प्रश्न आले. त्यातले प्रामुख्याने 3 प्रश्न आपण आज घेणार आहोत, त्यांची उत्तरं देणार आहोत. पहिला प्रश्न आहे की हे 3.5 मुहूर्त कोणते. दुसरं, बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त का. आणि तिसरं, आपण आपली वैयक्तिक कार्य जसं लग्न, मुंज, वास्तुशांती इत्यादी या 3.5 मुहूर्तावरती करू शकतो का, जर ते चांगले मुहूर्त म्हटले गेले आहेत तर. आपण आज उत्तर द्यायचा प्रयत्न करू. पहिलं, हे 3.5 मुहूर्त कुठले. तर चैत्र शुद्ध 1 पहिलं गुढीपाडवा. दुसरा मुहूर्त अक्षय तृतीया. तिसरा मुहूर्त विजयादशमी किंवा दसरा. आणि अर्धा मुहूर्त दिवाळीमधली बलिप्रतिपदा. आता हे मुहूर्त किंवा हेच मुहूर्त असं का धरलं जातं, तर हे 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक म्हणजे हे मुहूर्त फक्त चंद्र आणि सूर्याच्या पोझिशनवरती अवलंबून असतात. दुसऱ्या कुठल्याही ग्रहाचा किंवा ग्रहाची त्यांना बाधा होत नाही किंवा त्याचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्याच्यामुळे स्वतंत्र असे मुहूर्त आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांना काही विशेष झालेला आहे आधीच्या काळात, आणि त्यामुळे हे 3.5 मुहूर्त विशेष नाव असते. तर हे मुहूर्त कुठले आणि कसे ते आपण बघूया. चैत्र शुद्ध 1 किंवा गुढीपाडवा, यावेळी तो 25 मार्चला झाला. याला म्हणतात ब्रह्मदेवाचा पहिला दिवस किंवा कालगणना जेव्हा सुरुवात झाली त्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध 1. तिथपासून शास्त्रशुद्ध कालगणनेला सुरुवात झाली. हे महत्व आहे. नंतरच्या काळामध्ये श्रीरामाचं सिंहासनावरती श्रीराम जेव्हा बसले किंवा राज्याभिषेक झाला तो हाच दिवस. आणि अगदी अलीकडे म्हटलं तर शालिवाहन राजाने हुन लोकांचं आक्रमण पूर्णपणे परतवून लावलं, ते देखील याच दिवशी. दुसरा येतो तो अक्षय तृतीयेचा दिवस. हा आहे वैशाख शुद्ध 3 किंवा वैशाख शुद्ध तृतीया. या दिवशी गणपतीने महाभारताला सुरुवात केली व्यासांसाठी, म्हणजे अख्खं ज्ञानाचं भांडार उघडून द्यायला सुरुवात केली. म्हणून हा दिवस महत्वाचा. त्याचवेळी नंतरच्या काळामध्ये याच दिवशी सुदामाने पोहे दिले आपल्या मैत्रीची आठवण म्हणून कृष्णाला, आणि कृष्णाच्या कृपेने त्याला संपत्ती, समृद्धी आणि इतर गोष्टी मिळाल्या, भरभरून मिळाल्या. मित्रप्रेमाचं ते सुदामाचे पोहे हे मित्रप्रेमाचं प्रतीक म्हणून आजही मानलं जातं. त्या दिवसाची ही आठवण. आणि त्यानंतर महाभारतामध्ये याच दिवशी असं म्हटलं जातं की याच दिवशी कृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं. त्याच्यामुळे ते वनवासात असले, त्यांच्याकडे किती पाहुणे आले तरी जोपर्यंत द्रौपदी जेवणार नाही तोपर्यंत अन्न येत राहणार, पोट शांत होईपर्यंत अन्न पुरणार, असं ते अक्षय पात्र, ज्याच्यातलं अन्न कधीच संपत नाही, ते अक्षय पात्र. आणि त्यामुळे अक्षय तृतीया या दिवशी आपण जे जे करू ते वाढतच जातं, कमी होत नाही. म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी या दिवशी कराव्यात, असं हा अक्षय तृतीयेचा संकेत आहे. त्यानंतर येतो तो दसरा, अश्विन शुद्ध 10, दसरा किंवा विजयादशमी. या दिवशी एक म्हणजे दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि जगाला त्याच्या तावडीतून सोडवलं, आणि दुसरं म्हणजे रावणाचा वध केला, तो या दिवशी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी. आणि विजयादशमी म्हणूनच आपण सीमोल्लंघन करून आपल्या सीमांच्या बाहेर जाऊन हा दिवस साजरा करतो. आता येतो दिवाळीतला पाडवा किंवा बळीप्रतिपदा. दिवाळी आपण बघितलं की समुद्र मंथनाचं दिवाळी म्हणजे हे प्रतीक आहे, आणि समुद्र मंथनाचा सोहळा आपण दिवाळीच्या मधून आपण साजरा करतो. समुद्र मंथनामध्ये अमावास्येला लक्ष्मी आली, आदल्या दिवशी लक्ष्मी आली, त्या दिवशी आपण सगळी पुस्तकं बंद करतो, चोपडा बंद करतो,
जी जी कर्ज असतील आपण एक नवीन सुरुवात करायला जातो. अर्थात हा जो मुहूर्त आहे तो इंडिपेंडंट मुहूर्त नसून आधीच्या दिवसावरती डिपेंडंट आहे. म्हणजे आधीच्या दिवशी आपण पाटी कोरी केली म्हणून आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती ओम लिहू शकतोय किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यावरती आपली नवीन सुरुवात करू शकतोय, सरस्वतीची सुरुवात करू शकतोय. हा आधीच्या दिवसावरती म्हणजे पाटी कोरी करण्यावरती अवलंबून असल्यामुळे त्याला आपण अर्धा मुहूर्त असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्या मनात लगेच येईल की मुहूर्त म्हणजे काय, किंवा तिसरा प्रश्न, त्याआधी तुमचा तिसरा प्रश्न आपण आधी घेऊ की या दिवशी वास्तुशांती, लग्न, मुंज इत्यादी गोष्टी कराव्यात का. या प्रश्नाचं उत्तर आधीच्याच प्रश्नामध्ये आलेलं आहे. कसं तर हे तिन्ही ज्या 3.5 घटना ज्या आहेत त्या सगळ्या घटना समाजाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे स्मरण करणं हे समाजाच्या उन्नतीसाठी आणि संपन्नतेसाठी, समृद्धीसाठी जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे उत्सव आहेत ते आपण सगळ्यांनी मिळून साजरे करायचे, म्हणजे समाज उत्सव आहे. त्यावेळी जर तुम्ही तुमचं वैयक्तिक काम काढलं तर समाजामध्ये तुम्ही कसा काय भाग घेणार बरं. म्हणून अशा गोष्टींसाठी, वैयक्तिक कारणासाठी हे मुहूर्त टाळावे. अर्थात वैयक्तिक कारणांसाठी तुमची स्वतःची पत्रिका देखील आधारभूत असते, त्यातील ग्रह, त्यातील ग्रहदृष्टी इत्यादी इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. त्या कारणाने देखील हे मुहूर्त सरसकट आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरू नये. दिनशुद्धी आणि इतर गोष्टी मुहूर्ताच्या पाहून घ्याव्या. त्यापुढचा प्रश्न लगेच येणार, मुहूर्त म्हणजे काय. तर मुहूर्त म्हणजे सोयीस्कर वेळ. सोयीस्कर कोणाला, तर देशकाल, वर्तमान या 4 गोष्टींना मिळून जी सोयीस्कर असेल तिला मुहूर्त म्हणतात. ह्याचं आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. तुम्ही आहात मुंबईला आणि तुम्हाला जायचंय गोव्याला. तुमचं कुटुंब आहे आणि तुम्ही स्वतःच्या गाडीने जाणार. तर तुम्ही किती वाजता निघणार याच्यामध्ये, तर तुम्ही साधारणपणे 4 ते 5:30 सकाळी असं निघायचा विचार कराल किंवा 4 ते 5:30चा मुहूर्त धराल. का तर 5:30 वाजता तुम्ही निघालात तर ट्रॅफिक सुरू व्हायच्या आधी तुम्ही महाडला पोहोचता 7:30-8 वाजेपर्यंत. आणि सगळीकडे तुम्हाला प्रकाशात तुम्ही प्रवास करता. तुम्हाला रस्ता चुकला तर कोणीतरी विचारायला असतं. सकाळी दिवसभर हॉटेल्स वगैरे सगळी उघडी असतात, खायची प्यायची चिंता नाही. आणि असं करत दरमजल करत तुम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत गोव्याला पोहोचता. त्याच वेळी एखाद्या ट्रक ड्रायव्हरला तुम्ही सांगा की बाबा रे, मला माझं सामान मुंबईपासून गोव्यापर्यंत घेऊन जायचंय. तो म्हणेल जरूर, दिवसभरात आपण ट्रक भरून घेऊ आणि रात्री 10. आता त्याच रस्त्यावरती हा ट्रक ड्रायव्हर रात्री 10चा मुहूर्त का घेतो. कारण एक तर ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे त्याने या रस्त्यावरती अनेक वेळा प्रवास केलेला आहे. त्याला रस्ता चांगल्या प्रकारे माहिती आहे, कुठे वळणं आहेत, कुठे खड्डे आहेत इत्यादी गोष्टी माहिती आहेत, कुठले धाबे उघडे असणार कुठले नसणार हे माहिती आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅफिक कमी असतो, तो जास्त स्पीडने जाऊ शकतो. वरती गाडीचे टायर्स वगैरे देखील वातावरण थंड असल्यामुळे जास्त चांगले चालतात आणि तो लवकरात लवकर जास्तीत जास्त एफिशियंटली गोव्यापर्यंत पोहोचू शकतो. आता काम एकच, जायचंय मुंबईपासून गोव्यापर्यंत, पण एकाने मुहूर्त धरला तो सकाळी 5चा आणि दुसऱ्याने मुहूर्त धरला तो रात्री 10चा. कारण देशकाल वर्तमान सेमच असलं तरी प्रत्येकाची कॅपॅसिटी आणि प्रत्येकाची कॅपेबिलिटी ही होती. एक होता ट्रक ड्रायव्हर म्हणजे प्रोफेशनल ड्रायव्हर आणि दुसरा होता रेग्युलर ड्रायव्हर, कौटुंबिक ड्रायव्हर, कुटुंबासकट जाणारा. त्याच्यामुळे देशकाल वर्तमान आणि तुम्ही या सगळ्यांनी मिळून किंवा या सगळ्यांना सोयीस्कर अशी वेळ ह्याला म्हणतात मुहूर्त. आणि मुहूर्तामध्ये अपवाद देखील सांगितलेले आहेत की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मुहूर्त बघा, चांगली वेळ बघा. परंतु हे बघत असताना वृद्ध माणसं, बालकं, गरोदर स्त्रिया किंवा आजारी माणसं या लोकांचा अपवाद केला पाहिजे. आणि कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनला म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीत गरज नाही. हा ह्याच्यातला मोठा अपवाद आहे, हा लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण येतोय तो एका श्लोकाकडे ज्याच्यामध्ये सगळ्या मुहूर्तांचं सार सांगितलेलं आहे आणि मुहूर्त कसा बघावा हे देखील सांगितलेलं आहे. हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, काही लोकांना तर पाठ पण असेल, पण हा अशा प्रकारचा मुहूर्ताचा मंत्र आहे हे कदाचितच कोणाला माहिती असेल.
काय आहे हा मंत्र? तदेव लग्नम सुदिनम बलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते तेंद्रियुगम स्मरामी. म्हणजे चांगलं लग्न बघा. लग्न म्हणजे मॅरेज नव्हे, लग्न म्हणजे असेंडंट. हा असेंडंट ह्याचा अर्थ पूर्व क्षितिजावरती उगवणारा तारा किंवा पूर्व क्षितिजावरती असलेली स्थिती. चांगला दिवस बघा, ताराबल बघा, म्हणजे ताऱ्यांचं बळ तुमच्या बरोबर आहे का. चंद्रबल बघा, विद्याबल बघा, दैवबल बघा आणि विष्णूचं स्मरण. याच श्लोकाचा दुसरा अर्थ असा होतो, मिळालं उत्तम मुहूर्त लग्नाचा. लग्नाचा मुहूर्त नाही मिळाला, चांगला दिवस बघा. चांगला दिवस नाही मिळाला, ताराबल बघा. ताराबल नाही मिळालं, चंद्रबल बघा. चंद्रबल नाही मिळालं, विद्येचं बल बघा. विद्याबल नाही मिळालं, दैवबल बघा. आणि हे काहीच नसेल मिळत तर देवाचं नाव घ्या, विष्णू जो लक्ष्मीचा पती त्याचं नाव घ्या आणि कामाला सुरुवात करा. कामाला सुरुवात करणं महत्वाचं, कर्म करणं महत्वाचं. मुहूर्त त्या सेन्समध्ये सेकंडरी होतो असा या पूर्ण मंत्राचा अर्थ आहे. आणि यासाठीच तो लग्नाच्या वेळी करून वापरला जातो. अजूनही काही मंत्र आहेत ज्या तीन अर्थ असतात आणि हे अर्थ कुठले असतात हे आपण आपल्या एन्शियंट विजडम मध्ये समजून घेणारच आहोत. तुम्हाला आलेल्या शंका किंवा प्रश्न जरूर विचारा, त्यावरतीच आपले पुढचे भाग अवलंबून राहतील. आणि आजसाठी एवढंच. उद्या भेटूया. नमस्कार.